पेपर फुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राजकारण केलं विधेयक यांनी सादर केलं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सादर केलं विधेयक। विरोधकांच्या गदारोळात विधेयकावर आवाजी मतदान। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय। विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार। भाजपकडून बासुरी स्वराज, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचं सेलिब्रेशन। सौरव दास, आशुतोष रांका यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ 5 स्टार हॉटेलमधील असल्याचा आरोप। विरोधकांचा सीजेपीवर निशाणा। बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार। शेकडो विद्यार्थ्यांना अटक करत त्यांच्यावर FIR दाखल केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप। पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। MPSC औषध निरीक्षक भरतीतही पेपर फुटीचा रोहित पवारांचा आरोप। नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवर पेपर फुटीचा आरोप। 12 लाखात पेपर फोडल्याची माहिती। अकॅडमीने पेपर फुटीचे आरोप फेटाळले। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीची तक्रार बनावट असल्याची माहिती। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून बनाव रचल्याची माहिती। तक्रारदारानेच MPSCला मेल करून तक्रार बनावट असल्याचं सांगितलं। संबंधितांची आज चौकशी। मुंबईत राहायचं की कुठे हे फडणवीसांच्या हातात नाही। शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात फडणवीसांचं नाव आणि ते त्या पदासाठी योग्य, संजय राऊतांचं विधान। आमदारांनी विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्व आमदारांना सल्ला। शासनाचं डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील। फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर। पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार। कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात। E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी। 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी। साखरेचा गोडवा महागला। दर 8 रुपये वाढले। घर खर्चाला ताळमेळ बिघडला। साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयांची वाढ। साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर। मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता अखेर मिटली। भातसा, मोडकसागर, तानसा ही धरणं 100% भरली। मध्य वैतरणा धरणातील जलसाठा ही 86%वर। यंदा मुंबईत पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात। नाशिक जिल्ह्यातील 13 ते 14 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 4-5 दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग आजही कायम। धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अमरावतीच्या धारणी तालुक्यात 4 आदिवासी आश्रमशाळातल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। एकूण 143 विद्यार्थी बाधित। आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई। LGBTQ समाज हा आपल्याच समाजाचा भाग। त्यांना मानाने जगण्याचा अधिकार। सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं योग्य नाही, भागवतांचं वक्तव्य। अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यांना स्थगिती। इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित। हल्ले थांबल्याने तणाव निवळण्याची शक्यता।